नमस्ते सर्वांना, उज्ज्वला जर्नी या माझ्या चॅनलमध्ये माझ्या यूट्यूब फॅमिलीचं मी स्वागत करते। आज डब्यात काय नवीन, ही आपली शेवटची सिरीज आहे। या सिरीजला तुम्ही भरभरून प्रतिसाद दिला, माझ्या यूट्यूब फॅमिलीचे सर्वप्रथम मी धन्यवाद। आज आपण नंतर सुद्धा एक सिरीज आपण चालू करणार आहोत, त्याला सुद्धा तुम्ही भरभरून प्रतिसाद द्याल अशी मी आशा करते। आज आपण मोड आलेल्या कडधान्यांची उसळ बनवणार आहोत। आज आपण मिक्स मोड आलेल्या कडधान्यांची उसळ बनवणार आहोत। हे मी सर्व निवडून घेतलेलं आहे आणि आता 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेऊयात। आणि हा वाटाणा फ्रोझन आहे, मटकी, हरभरा, वाटाणा हे आता आपण 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहोत आणि याच्यामध्ये पाणी ठेवायचं तसंच। हे पहा, 2 ते 3 पाण्याने मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये पाणी ठेवलेलं आहे। आता पुढील आपण पूर्वतयारी करून घेऊयात। पूर्वतयारी मी अशी करून घेतलेली आहे। कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, टोमॅटो, हिरवी मिरची, कढीपत्ता आणि कोथिंबीर। हिरवी मिरची आपण ज्यावेळेस सुक्या भाजीला टाकतो ना, नंतर मसाले पण, त्यावेळेस भाजी खूप चवीला पण छान होते, त्याच्यामुळे आपण हिरवी मिरची सुद्धा घालणार आहोत। आता आपण फोडणीची तयारी करून घेऊयात। कढई तापलेली आहे, याच्यामध्ये आपण तेल टाकून घेऊयात। 3 पळी आपण तेल टाकून घेतलेलं आहे। तेल तापलं की याच्यामध्ये आपण मोहरी टाकून घेणार आहोत, 1 टीस्पून, आणि जिरं 1 टीस्पून। याच्यामध्ये आपण कढीपत्ता टाकून घेणार आहोत आणि बारीक चिरलेला कांदा। ज्यावेळेस आपण उसळ करतो त्यावेळेस कांदा भरपूर प्रमाणात असला ना तर उसळ पण चवीला छान लागते पहा, त्याच्यामुळे मी कांदा जास्त घेतलेला आहे। कांदा आपण छोटा मोठा गॅस करून परतून घेणार आहोत। कांदा छान परतून झालेला आहे, याच्यामध्ये आपण टोमॅटो आणि हिरवी मिरची टाकून घेणार आहोत। टोमॅटो आपण चांगला मऊ होईपर्यंत परतून घेऊया। कसं होतं, जी आपण फोडणी करतो ना ती छान असं परतून घेतलं तर भाज्यांना सुद्धा टेस्ट चांगली येते पहा। उगाच गाई कच्चाच कांदा आहे त्याच्यानंतर मग काय भाजीला करायचे टाकायचे ते टाकतो आणि उगीच मग गाई होते पहा, त्याच्यामुळे ते भाज्या सुद्धा एवढ्या चवीला छान लागत नाहीत। तुम्ही अशा पद्धतीने नक्की करून पाहत जा। इथून मागचे व्हिडिओ पाहिले नसतील ते सुद्धा टिफिनसाठी तुम्ही नक्की पहा, तुम्हाला त्याचा खूप फायदा होईल। आता हे सर्व पाठीमागची मी सिरीजमधले जे टिफिनचे डबे दाखवलेले आहेत बनवलेले, तर ते सर्व मी सकाळी उठूनच डब्यांसाठी केलेले आहेत पहा। टोमॅटो छान असा मऊ परतून झालेला आहे। मीठ टाकून घेऊयात, 4 टीस्पून आपण मीठ टाकून घेतलेलं आहे। तुम्ही 2 टेबलस्पून मीठ टाकलं तरी सुद्धा चालेल। याच्यामध्ये आपण 1 टीस्पून हळद टाकून घेऊयात, लाल तिखट 2 टीस्पून, मटन मसाला 2 टीस्पून, आणि याच्यामध्ये तो गोडा मसाला अर्धा टेबलस्पून। गोडा मसाल्याने जे आपण उसळ करतो त्या या भाज्यांना खूप टेस्ट छान येते, त्याच्यासाठी मी गोडा मसाला टाकलेला आहे। कांदा लसूण मसाला 2 टीस्पून।
हे फोडणीचं सर्व साहित्य टाकून झालं की याच्यामध्ये आपण कोथिंबीर टाकून घेणार आहोत लगेच. फोडणीमध्ये कोथिंबीर टाकली ना भाज्यांना टेस्ट खूप छान लागते. आता हे सर्व आपण धुवून घेतलेलं असं पाणी मिसळायचं याच्यामध्ये टाकून घेऊया. आता सर्व आपण मिक्स करून घेऊया. याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट टाकून घेऊयात. मी गॅस मंद केलेला आहे आणि मंद गॅसवरती सर्व असं आपण परतून घेऊयात. याच्यावर मी झाकण ठेवत आहे आणि एक वाफ आणून देऊयात. छान अशी आपण एक वाफ आणलेली आहे. 1 मिनिटभर आपण वाफ आणण्यासाठी झाकण ठेवलं होतं याच्यावरती. आता भाजी शिजून घ्यायची त्याच्यासाठी मी असं झाकण ठेवलेलं आहे. या ताटामध्ये आपण पाणी टाकून घेणार आहोत. 2 ग्लास आपण पाणी टाकून घेतलेलं आहे कारण उसळची भाजी आपण करणार आहोत ती खूप जास्तीची आहे. त्याच्यावर 2 ग्लास आपल्याला पाणी लागणार आहे. आता हे पाणी गरम झालं की आपण भाजीमध्ये ओतून नंतर मग शिजून घेऊयात. हे पहा ताटात जे पाणी ठेवलेलं होतं ते आता गरम झालेलं आहे. आणि भाजीला एक वाफ सुद्धा छान बसलेली आहे पहा. आता हे ताटात पाणी आपण याच्यामध्ये टाकून घेणार आहोत. आता एवढ्या पाण्यामध्ये आपली भाजी सुद्धा छान शिजून होईल. तर सुरुवातीला फुल गॅस करायचा. भाजीला उकळी आली याच्यावर आपण झाकण ठेवणार आहोत आणि गॅस एकदम मंद करायचा. मंद गॅसवरती भाजी आपण शिजून घेणार आहोत. हे पहा मधून अधून असं झाकण काढून भाजी हलवून घ्यायची म्हणजे सगळी व्यवस्थित सगळीकडून व्यवस्थित शिजते. भाजी आपली शिजलेली आहे तशी. मटकी अजून शिजलेली नाही. हरभरा शिजला, मटकी अजून चांगली शिजलेली नाही. आता एवढा जो रस्सा आहे ना त्याच्यामध्ये आपली भाजी छान शिजून होईल पहा. पुन्हा मी याच्यावरती झाकण ठेवत आहे आणि याच्यामध्ये पाणी टाकून घेत आहे. हे पाणी मी भाजीला टाकणार नाही परंतु काय होतं भाजी शिजत आली ना ते तळाला लागते. हे असं पाणी असेल तर तळाला लागत नाही त्याच्यासाठी मी प्लेटवरती पाणी टाकून घेतलेलं आहे. आपली कडधान्यांची उसळ तयार झालेली आहे. तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.